मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। बघू शकता तुम्ही की फक्त 21,000 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात झालेली आहे 2026-2027 या वर्षासाठी लाडकी बहीण योजनेसाठी। तर आता ही रक्कम खूप कमी आहे। आपण सर्वात आधी देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेमध्ये काय म्हटलं आहे, अर्थसंकल्प मांडला त्यावेळेस काय म्हटलं आहे हे बघून घेऊया आणि नेमकं काय घडणार आहे, मागच्या वर्षी किती निधी मिळाला होता हे सुद्धा आपण आज बघणार आहोत। नमस्कार, मी देवानंद गवांदे आणि आपण बघता टेक्निकल मराठाजी। जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। तर अर्थसंकल्प मांडला त्यावेळेस निधी किती मिळाला हे सांगितलं नाही, फक्त भरीव निधी मिळालेला आहे आणि आम्ही तो निधी लाडक्या बहिणींसाठी काढलेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं। त्याचबरोबर योजना ही अशीच चालू राहणार आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे, परंतु किती निधी मिळणार हे सांगितलं नव्हतं। परंतु आता त्याची अपडेट समोर आलेली आहे की सुमारे 21,000 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी आलेला आहे, मंजूर झालेला आहे। परंतु हा निधी कमी आहे, मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे, कारण की मागच्या वर्षीच्या जो काही निधी होता लाडक्या बहीण योजनेसाठी तो सुमारे 33,000 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेला मिळालेला होता। परंतु आता हा निधी कमी असल्यानं असं शंका वाटत आहे की काय आता ज्या बहिणींची केवायसी झालेली नाही आहे किंवा मग ज्या बहिणी केवायसीसाठी राहून गेलेल्या आहेत मग त्यांना बाद केलं जाणार आहे का, कारण की निधी अपुरा आहे, मग कुणाकुणाला वाटणार, अशा प्रकारचे असंख्य जे काही प्रश्न आहेत ते मनामध्ये उपस्थित होत आहेत। याबद्दलची अधिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेणार आहोत। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।